मी इथे आले होते तो दिवस मला अजूनही आठवतो। म्हाळसाच्या विवाहाच्या आधी मी इथे आले होते ती तुमची पत्नी म्हणून। श्री खंडेराय, तुम्ही आणि नारद मुनी यांच्या व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नव्हतं मी कोण आहे ते। परंतु आज तो क्षण आला आहे। तुम्ही साक्षात श्री विष्णू आहात आणि तुम्ही महालक्ष्मी आहात हे बाणाईला कळणार। बरं झालं तुम्ही देवेंद्रांना हे सांगण्यापासून अडवलं नाही ते। एका अर्थी त्यांना थांबवण्यासाठी माझ्याकडे सबळ कारण नव्हतं। त्यांची बाजू मला पटली आणि देवांनीही त्यांची बाजू न्याय आहे असं सांगितलं आहे। ह्या निमित्ताने बानूला जे समजेल ते तिच्यासाठी लाभदायक असेल। यानंतर श्री म्हाळसा देवींना स्वतःसाठी काहीतरी करावं लागेल। त्यांना देखील सत्याच्या जवळ नेणं आवश्यक आहे। परंतु तुम्ही त्यात लक्ष घालू नका। त्या दृष्टीने जे करायचं ते श्री खंडेराय करतील। परंतु असं का? कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, नवरात्रोत्सव संपताच आपण इथून जाणार आहोत। त्यामुळे तुम्ही इथे नसालच। देवी, श्री म्हाळसा देवींना आपण काय सांगणार आहात? आपण स्वगृही जात आहोत म्हणून। हा निर्णय घेताना थोडी घाई नाही का होत आहे? मला ठाऊकच होतं ह्या जेजुरीतून निघताना तुमचं पाऊल जड होणार। परंतु मी काय म्हणतो, नाही, मी माझा निर्णय बदलणार नाही। तुम्ही रागावला आहात का? काय म्हणते आहे मी? बाणाई समोर आली तर तिला सामोरं कसं जायचं ह्याचा मी विचार करतो आहे।